कोल्हापूरकडे महत्त्वाची बातमी। विशाळगड प्रकरणी 4 जणांवरती गुन्हा दाखल झालाय। या परिसरात तोडफोड करणाऱ्यांवरती गुन्हे दाखल झालेत। शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले। तोडफोड प्रकरणी आतापर्यंत 21 जणांना ताब्यात घेतलंय। विशाळगडावरती अतिक्रमण काढण्यासाठी रविवारी हजारो कार्यकर्ते हे आक्रमक झालेले होते। या परिसरात तोडफोड करणाऱ्यांवरती मात्र गुन्हे दाखल करण्यात आले। शाहूवाडी पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल झालेत। पोलिसांनी 21 जणांना ताब्यात देखील घेतलंय। अधिक माहिती घेऊयात। विशाल पुजारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विशाल, आक्रमक अशा स्वरूपाचा हा सगळा जमाव तिथे काल पाहिलेला होता। नेमके कोणाकोणावरती हे गुन्हे दाखल झालेले आहेत? गडावरचेही काही लोक आहेत की सगळे खालून आलेले लोक होते? काय माहिती? नक्की प्रज्ञा, काल विशाळगड परिसरामध्ये मोठी तोडफोड करण्यात आली। गजापूर परिसरामध्ये काही होती। या सर्व जे कार्यकर्ते होते त्यातील 14 जणांवर सध्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यातील 21 जणांना सध्या ताब्यात घेतलेला आहे। यातले काही कोल्हापुरातील आहेत, काही इचलकरंजीतील आहेत। त्यामुळं संपूर्ण तणावाची जी परिस्थिती निर्माण झालेली होती ती तणावाची परिस्थिती काल कोल्हापूर पोलिसांनी असेल, शाहूवाडी पोलिसांनी हाताळलेली होती। या सर्व घटनेतील जी आता सध्या जी 4 जण आहेत ते 4 जणांची नावं अद्याप समजलेली नाहीत, मात्र गुन्हा दाखल झाल्याची माहिती सध्या पोलिसांनी दिलेली आहे। प्रज्ञा, नक्कीच। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आपण बघतोय तोडक कारवाई जी आहे ती सुद्धा सुरू होणार आहे। या संदर्भात काय अधिक माहिती, काय अपडेट्स आता मिळत आहेत? सध्या याबाबत अधिक माहिती अशीच मिळते की आज याबाबत ही अतिक्रमण जे आहे ते हटवण्याची कारवाई करण्यात येईल अशीच माहिती येते। मात्र जी कारवाई ती अद्याप सुरू झालेली नाहीये, एवढीच माहिती सध्या आहे। नक्कीच। मात्र त्यासाठीच्या नोटिसा बजावण्यात आल्या असतील, कारण राज्य शासनाच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आलेला आहे। काल ज्या जिल्हाधिकारी असतील, मुख्यमंत्र्यांनी जो आदेश दिलेला होता, जी घोषणा केलेली होती त्यानुसार आज ही कारवाई करण्यात येईल असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। नक्कीच। तुर्तास धन्यवाद विशाल या संपूर्ण माहितीसाठी।